नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण इतिहास व नागरिकशास्त्र या विषयातील इतिहासाची साधने या घटकातील भौतिक साधने या घटकाचा अभ्यास करणार आहोत. भारताचा इतिहास समजण्यासाठी त्यातील ऐतिहासिक साधने ही महत्त्वपूर्ण मानली जातात. मग त्यासाठी प्रथम आपल्याला इतिहास म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. इतिहास हा शब्द इति अधिक ह अधिक आस असा तयार झालेला आहे. या शब्दाचा अर्थ असे घडले असा आहे. भूतकाळात घडलेल्या घटनांची कालक्रमानुसार शास्त्रशुद्ध आणि पद्धतशीर दिलेली माहिती म्हणजे इतिहास होय. इतिहासाचा अभ्यास 3 कालखंडात विभागून केला जातो. प्राचीन कालखंड, मध्ययुगीन कालखंड आणि तिसरा आधुनिक कालखंड. आणि या तिन्ही कालखंडांचा अभ्यास करण्यासाठी इतिहासाची साधने ही महत्त्वपूर्ण मानली जातात. आपल्या पूर्वजांनी वापरलेल्या वस्तू, कोरून ठेवलेले लेख, चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागद या साधनांच्या आधारे आपल्याला इतिहास समजतो. इतिहास हा विश्वसनीय पुराव्यांवर आधारित असावा लागतो. या पुराव्यांनाच इतिहासाची साधने असे म्हटले जाते. इतिहासाची साधने याचे 3 प्रकार आहेत: भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण भौतिक साधने यांचा अभ्यास करणार आहोत. या भौतिक साधनांचा अभ्यास करत असताना 3 कालखंडांमध्ये ती भौतिक साधने कशा प्रकारची होती याचा अभ्यास करणार आहोत. मग प्रथम भौतिक साधने म्हणजे काय हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. इतिहासाच्या या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, नाणी, पुतळे, पदके, स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, ताम्रपट, किल्ले इत्यादी साधनांचा समावेश होतो. प्राचीन कालखंडामध्ये तेथे असणारी नागरी वस्ती म्हणजेच तेथील बांधकाम शैली, तसेच तेथील लोक दररोजच्या वापरामध्ये वापरत असलेली भांडी, वस्तू यावरून त्या कलेचा बोध होतो. तसेच त्यांच्या अंगावरील दागिने यांच्यामध्ये असणारी विविधता यावरून त्या दागिन्यांमध्ये असलेली कलाकुसर आपल्या लक्षात येते. दैनंदिन व्यवहारासाठी वापरली जाणारी नाणी ही किती पुरातन काळातील होती, तसेच त्या नाण्यांवर वेगवेगळ्या देवदेवतांची चित्रे कोरलेली होती. यावरून प्राचीन कालखंड आपल्याला त्यातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, त्यांच्या बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान कसे होते हे समजते. यानंतर मध्ययुगीन कालखंड. मध्ययुगीन कालखंड हा ढोबळमानाने इसवी सनाच्या 9व्या शतकापासून ते 18व्या शतकाअखेरपर्यंतचा मानला जातो. या मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा आपल्याला विचार करावा लागतो.
अशा अनेक बाबींचा विचार करत असताना आपल्याला ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. ही साधने तपासून घ्यावी लागतात. अस्सलपणा त्यांचा तपासावा लागतो. या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे अभ्यास करावा लागतो. या मध्ययुगीन कालखंडामध्ये भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे महत्त्वपूर्ण स्थान आपल्याला दिसून येते. किल्ल्यांचे काही महत्त्वाचे प्रकार म्हणजे गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग, भुईकोट हे किल्ले होत. तसेच स्मारकांमध्ये समाधी, कबर, विरगळ, तर इमारतींमध्ये राजवाडे, मंत्रिनिवास, राणीवसा, सामान्य जनतेची घरे यांचा समावेश होतो. यावरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो. वास्तुकलेची प्रगती समजते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची सखोल माहिती मिळते. पूर्वीच्या काळी जी नाणी वापरली जायची त्या नाण्यांचा सुद्धा विशेष असा इतिहास आहे बरं का. प्राचीन काळापासून कवडी, दमडी, थेला, पै, पैसा, आना, रुपया ही नाणी प्रचलित होती आणि या नाण्यांवरूनच काही म्हणी आणि वाक्यप्रचार प्रचलित झाले होते. एक फुटकी कवडी देणार नाही, चमडी जाय पर दमडी न जाय, पै पैचा हिशोब ठेवणे, सोलाह आणे सच. चित्रामध्ये तुम्हाला विविध प्रकारची नाणी दिसून येतील आणि या नाण्यांचा इतिहास पुरातन काळापासून चालत आलेला आहे. विविध राज्यकर्त्यांनी सोने, चांदी, तांबे या धातूंचा उपयोग करून तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून महत्त्वाची आहेत. नाण्यांवरून राज्यकर्ते कोण होते, त्यांचा काळ, राज्यकारभार, धार्मिक संकल्पना, व्यक्तिगत तपशील इत्यादींची माहिती मिळते. तसेच आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती यांची माहिती मिळते. त्या काळातील धातुशास्त्राची प्रगती समजते. सम्राट अकबराच्या नाण्यांवरील रामसीतेचे चित्र किंवा हैदर अलीच्या नाण्यावरील शिव-पार्वतीच्या प्रतिमा यावरून त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. यावरून त्या काळातील भाषा व्यवहार समजतो. शिलालेख सुद्धा त्या काळी अतिशय महत्त्वपूर्ण मानले जात होते बरं का. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. उदाहरणार्थ तंजावर येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख, चालुक्य, राष्ट्रकूट, चोळ, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. त्यातून भाषा, लिपी, समाज जीवन यासारख्या बाबी समजायला मदत होते. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट असे म्हणतात. ताम्रपटावर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असे. चैत्य, विहार, मंदिरे, चर्च, मशिदी, अग्यारी, दर्गे, मकबरे, गुरुद्वारा, छत्री, शिल्प, कलाकुसरीच्या वस्तू, अवजारे, भांडे आणि दागिने ही सुद्धा सर्व भौतिक साधने आहेत. यानंतर आधुनिक कालखंडामध्ये ह्या सर्व गोष्टींच्या बदलामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये बदल घडून आलेला आपल्याला दिसतो.
आधुनिक तंत्रज्ञानावर ही सर्व साधने निर्माण झालेली आपल्याला दिसून येतात. इतिहासाच्या भौतिक साधनांमध्ये विविध वस्तू, वास्तू, पुतळे, पदके यांचा आधुनिक कालखंडामध्ये समावेश केलेला दिसून येतो. आधुनिक भारताच्या इतिहासातील कालखंड हा युरोपीय, विशेषतः ब्रिटिश सत्ताधीश आणि संस्थानिकांच्या राज्यकारभाराचा काळ मानला जातो. या काळात विविध इमारती, पूल, रस्ते, पाणपोया, कारंजे यासारख्या वास्तू बांधल्या गेल्या. या इमारतींमध्ये प्रशासकीय कचेऱ्या, अधिकाऱ्यांची तसेच नेत्यांची व क्रांतिकारकांची निवासस्थाने, संस्थानिकांचे राजवाडे, किल्ले, तुरुंग यासारख्या इमारतींचा समावेश होतो. या वास्तूंपैकी अनेक इमारती आज सुस्थितीत पाहावयास मिळतात. काही वास्तू या राष्ट्रीय स्मारके म्हणून घोषित केलेल्या आहेत, तर काही इमारतींमध्ये संग्रहालये उभारण्यात आली आहेत. उदाहरणार्थ अंदमान येथील सेल्युलर जेल. या वास्तूंना भेटी दिल्यानंतर आपणास तत्कालीन इतिहास, स्थापत्यशास्त्र, वास्तूच्या स्वरूपावरून त्यावेळची आर्थिक संपन्नता याविषयी माहिती मिळते. जसे अंदमान येथील सेल्युलर जेलला भेट दिल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या क्रांतिकार्याविषयी, मुंबईतील मणिभवनला किंवा वर्धा येथील सेवाग्राम आश्रमास भेट दिल्यावर गांधी युगाच्या इतिहासाविषयीची माहिती मिळते. वस्तू संग्रहालय आणि इतिहास सुद्धा महत्त्वपूर्ण आहेत बरं का. इतिहासाच्या अभ्यासासाठी वस्तू संग्रहालयातून विविध वस्तू, चित्रे, छायाचित्रे यासारख्या विविध गोष्टींचे जतन केलेले असते. पुण्यातील आगा खान पॅलेस येथील गांधी स्मारक आपणास महात्मा गांधींच्या वापरातील अनेक वस्तू, कागदपत्रे पाहावयास मिळतात. त्यानंतर महत्त्वपूर्ण आहे पुतळे आणि स्मारके. स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात अनेक व्यक्तींची स्मारके पुतळ्यांच्या रूपात उभारली गेली. हे पुतळे देखील आधुनिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. विविध पुतळ्यांवरून आपणास त्या काळातील राज्यकर्ते, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती यांच्याविषयी माहिती मिळते. पुतळ्याच्या दर्शनी पाटीवर संबंधित व्यक्तीचे पूर्ण नाव, जन्म मृत्यूची नोंद, त्या व्यक्तीचे थोडक्यात कार्य, जीवनपट याविषयी माहिती मिळते. महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांप्रमाणे विविध घटनांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारलेली स्मारके सुद्धा संबंधित घटना, घटनाकाळ या घटनेशी निगडीत व्यक्ती इत्यादी माहिती देतात. उदाहरणार्थ विविध ठिकाणची हुतात्मा स्मारके आपल्याला त्या काळाची आठवण करून देतात. तर विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण इतिहासातील साधने या घटकाचा अभ्यास करत असताना इतिहासातील भौतिक साधनांचा अभ्यास तिन्ही कालखंडांमध्ये कशा प्रकारचा होता याचा थोडक्यात अभ्यास केला. नक्कीच तुम्हाला तिन्ही कालखंडातील इतिहासाची भौतिक साधने ही लक्षात आली असतील. धन्यवाद.